बैलपोळा म्हणजे उत्साह. रामराम मंडळी, आज आहे बैलपोळा. पोळ्याच्या दिवशी सगळ्या देवाला नारळ वगैरे फोडतात. मग मी निघालो शेताकडे पहिल्यांदा. लगातार 3 दिवस झालं पाऊस चालू असल्याने नदी नाल्या तुडून भरून वाहत होते. तस चालू शेताकडे मंदिरापाशी येऊन पहिल्यांदा सटवाई देवीला मस्तपैकी पुसून शेंदूर वगैरे लावून घेतला. मग आलो विहिरीपाशी एका मारुती देवाला बसलेला आहे, त्याची सुद्धा पूजा करून शेंदूर वगैरे लावला. मग गावात येऊन हरिभाऊला सोबत घेऊन गेलो दुसऱ्या देवाला. या धुरपतमायचं देऊळ, इथं पण निवद वगैरे दाखविला आणि इथं नारळ फोडलं. ते निघालं नासकत. चला बुवा म्हणलं पाहुणं नारळ. तिथून गेला डबल एकदा पोहून निघाला. वाटत डिपे आहे. रमा भाऊला म्हणलं डिपे जाऊन टाकसाल, राहू द्या. रमा भाऊनं बैलाला अशी पोहणी घातली, बैल डायरेक्ट हवेतच उडा. बैल फिरवायच्या टायमाला सगळे पोरं जमा झाले आणि पहिला मान असते पाटलाचा. पाटलाचे बैल फिरून झाली की सगळ्या गावातले बैल फिरले आणि इकडे बिभीषण दुसऱ्याच्या बैलाला मारू लागले. मग आलो रमा भाऊच्या घराकडे बैलाचे लग्न लावा.